नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना आणि त्याचसोबत प्रताप यांचं लक्ष जातं, तर दुसरीकडे अश्विन जो आहे तो पटकन आपल्या कामाला जायला निघालेला असतो। पुण्यातच तिथे आता आलेले असतात ती म्हणजे प्रताप आणि त्याचसोबत कल्पना। दोघंही जण त्याला म्हणत असतात की तू कुठे निघाला आहेस एवढ्या घाईघाईत? सध्या तर तुझं घरी सुद्धा लक्ष नाहीये, घरात काय चाललंय काय नाही। अरे तुझे सासरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा त्याला काहीच वाटत नाही का? तर दुसरीकडे मात्र आता अश्विन म्हणतो, तुम्हाला माझे सासरे आहेत ते कळतंय, मग त्यांची जी मुलगी आहे ती पोलिसात आहे, जेलमध्ये आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? असं जेव्हा आता अश्विन म्हणतो तेव्हा मात्र आता कल्पना आणि त्याचसोबत प्रताप जे आहेत ते समजवायचा प्रयत्न करत असतात आणि ते म्हणत असतात की नाही, तू जरा ऐकून तरी घे, तुझ्या डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे का? ती मुलगी कशी आहे काय आहे ते आता कळून चुकले, तरी सुद्धा तू तेच पुन्हा पुन्हा करतोयस। हे सगळं करताना जरा देखील काही वाटत नाही आहे का? तू विचार कर, तिने काय काय केलं होतं, त्यामुळेच आपल्या घरावर एवढं मोठं संकट ओढवलं आहे, तरी सुद्धा त्या मुलीला अजूनही तू त्या मुलीचा विचार करतोयस, हे खूप जास्त चुकीचं आहे असं देखील आता जे आहेत ते अश्विनला बोलत असतात। तर दुसरीकडे मात्र आता नागराज जो आहे तो आपल्या खोलीत बसलेला असताना सुमन तिथे येते आणि सुमन नागराजला म्हणते की तुम्ही मधुभाऊंचा खून केलाय। बापरे, मला तर विश्वासच बसत नाहीये, तुम्हाला बाहेर पोलीस घ्यायला आले आहेत, काचेत ना त्यांना दिसलं आहे की तुम्ही मधुभाऊंचा खून केला होता, त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि म्हणूनच ते तुम्हाला घेऊन जायला आलेले आहेत असं देखील आता सांगण्यात येतं। आणि जेव्हा हे सगळं काही सांगतात ना तेव्हा मात्र इथे खूप जास्त घाबरलेला असतो तो म्हणजे इथे असणारा नागराज म्हणत असतो की मी काही आतमध्ये येणार नाहीये। असं म्हटल्यावर इथे खूप जास्त भीती आहे, तो म्हणत असतो की नाही, मला भीती वाटते, मी नाही जाणार। दुसरीकडे पोलीसही आता त्याला हाक मारून बोलवून घेत असतात आणि त्याला म्हणत असतात की तुम्ही बाहेर येताय का, आता आम्हीच तुम्हाला घ्यायला बाहेर येऊ असं देखील म्हटलं जातं। त्यावेळी प्रचंडपणे तो गत नसतो। दुसरीकडे आता प्रताप आणि त्याचसोबत कल्पना हे अश्विनला समजावत असतात आणि म्हणत असतात की अश्विन, तुझा काहीतरी खूप चुकतो आहे, खरं तर ना तिला सोडवायचा वगैरे विचार, मी दुसरा वकील बघत आहे तिला सोडवण्यासाठी, अश्विन जो आहे तो प्रताप यांना म्हणतो। तर त्यावर प्रताप म्हणतात की दुसरा वकील का, ऑलरेडी तिची केस जी आहे ती रविराजांकडे आहे, त्याच वेळेला आता रविराजांनी ही केस सोडली आहे हे सांगतो आणि तेव्हा त्यांनाच मोठा धक्का बसतो, म्हणजे माहिती नव्हतं की ही केस जी आहे ती सोडलेली आहे, पण आता ह्या सगळ्या आहेत त्या कळून चुकलेल्या असतात, तेव्हा बसतो। मात्र अश्विन जो की तुम्ही फक्त तुमच्या एखाद्यासोबत त्या सुनेचा विचार करा, तुम्हाला माझ्या बायकोबद्दल माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, मला जर इतकंच वाटलं असतं ना तर तुम्ही सगळ्यांनी मिळून यावरकडे लक्ष दिलं असतं, पण तुम्हा सगळ्यांना याबद्दल काहीच वाटत नाही म्हणून तर तुम्ही काहीही बोलत नाही आहात असं देखील अश्विन जो आहे तो प्रताप आणि कल्पनाला सुनावू लागतो। बिचारी प्रताप आणि कल्पना सगळं काही सहन करत असतात, अश्विनला एकही शब्द उलट ते बोलू शकत नसतात। अश्विन मात्र अगदीच पिसाळल्यासारखा करत असतो। दुसरीकडे नागराज जो आहे तो त्याला भयंकर स्वप्न पडलेलं असतं, त्यातून तो जागा होतो आणि तो आता इकडे तिकडे पाहू लागतो। जेव्हा तो आता इकडे तिकडे पाहतो तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं की नाही, हा जर म्हातारा उठला ना तर आपल्या जीवाला धोका आहे, काही झालं तरी या म्हाताऱ्याला खपवायला हवं असाच विचार तो करून आता पुढे सरसावतो। दुसरीकडे सुमन त्याला म्हणत असते की काय करताय, कसल्या विचारात आहात, पण तो सुमनवर देखील चिडचिड करत असतो, कारण त्याचा जो काही निशाणा असतो तो अजूनही साधला गेलेला नसतो, म्हणूनच तो बाहेर पडत असतो। इकडे मात्र आता प्रताप आणि त्याचसोबत कल्पना हे समजवायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की त्या मुलीचा नाद सोड, ती मुलगी खूप जास्त चुकीची आहे। तर दुसरीकडे जो अश्विन आहे तो म्हणतो की माणसाकडनं चुका होतात आणि एक चूक झाली तिच्याकडनं तर आपण ती एक चूक माफ करायला नको का? याआधी कधीच तिने अशी चूक केलेली नाही आहे, त्यामुळे मी तिला एकटीला सोडणार नाही, काही झालं तरी मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे असं देखील आता अश्विन सांगतो। त्यामुळे घरातले कोणीही काहीच बोलू शकत नसतात, ते शांतच राहतात। इकडे मात्र आता अश्विन तो निघून जातो। तर दुसरीकडे आता पोलीस जे आहेत ते आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि या सगळ्याची कसून चौकशी करत असतात, म्हणजेच पाटलांवर जो काही हल्ला झाला त्यावर तुम्हाला कोणावर संशय येतोय का असे देखील आता प्रश्न विचारले जातात। आणि त्याच वेळेला आता
अर्जुन आणि सायली जे आहे ते त्यांना प्रश्नांची उत्तरं देत म्हणत असतात की आम्हाला येते शंका, खास करून या सगळ्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर हा महिपत असण्याची शंका येत आहे. कारण महिपतने याआधीसुद्धा आम्हाला बऱ्याच धमक्या दिल्या होत्या आणि त्यातून सुद्धा आम्ही कसे कसे बाहेर पडत होतो. म्हणूनच मला असं वाटते की हे सगळं करणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर नक्कीच महिपत असू शकतो, असं देखील आता सायली आणि अर्जुन सांगू लागतात. तर पोलिसांनाही सुद्धा पूर्ण खात्री असते की हे सगळं करणारा हा महिपतच असू शकतो आणि म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही याबद्दलची पूर्ण माहिती गोळा करतो आणि नक्कीच तुमच्यापर्यंत ते आणून पोहोचवतो, असं देखील इन्स्पेक्टर सावंत यांनी सांगितलेलं असतं. सायली आणि अर्जुन म्हणतात की काही झालं तरी सुद्धा आम्हाला हा मधुभाऊंचा मारेकरी कोण आहे सापडायला हवं. मला तर पूर्ण संशय आहे की या सगळ्याच्या मागे महिपतच आहे. तरीसुद्धा पोलीस म्हणतात की आम्हाला तर या सगळ्याची कसून चौकशी करावीच लागेल, तुम्ही काळजी करू नका, हे जे काही आहे ते लवकरच संपेल. आणि असं बोलून ते आता सगळ्या बाजू ज्या आहेत त्या सावरायचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन जे आहेत ते खूप जास्त बिथरलेले असतात. कारण जे काही घडत असतं एकामागोमाग एक त्यातून वाट काढायचं बघत असतात, पण वाट काही निघत नसते आणि यासाठी ते खूप जास्त असे एकदम पॉझिटिव्ह झालेले असतात. तर इकडेच हॉस्पिटलमध्ये आता पोचलेला असतो तो म्हणजे नागराजला आता काटा काढायचा असतो आणि म्हणूनच नागराज ऐन वेळेला तिथे पोचलेला असतो. नागराज जेव्हा तिथे पोचतो ना तेव्हा मात्र आता नागराज जो आहे त्याला फोन येतो महिपतचा. महिपत नागराजला म्हणत असतो की अरे काय करायचं आहे मला ना खरंच कळत नाहीये, कारण ती एवढीशी पोरगी येऊन मला काय काय बोलून गेली हे तुला सुद्धा माहिती आहे, मी तर ना त्या पोरीला ना सोडणार नाहीये, असं देखील आता तिथं असणारा तो महिपत जो आहे तो नागराजला बोलत असतो. त्यावर नागराज म्हणत असतो की मी जरा कामाशी बाहेर आलो आहे, मी तुला नंतर फोन करतो आणि असं बोलून तो त्याचा फोन कट करत असतो. आणि त्याच वेळेला मात्र त्याला महिपत म्हणत असतो अरे काय रे तू जरा पण माझ्याशी बोलणार नाही का, मला तुझ्याशी बोलायचं आहे रे. पण नागराज म्हणतो की अरे मी जरा कामात आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो, आणि असं बोलून तो फोन ठेवत असतो. पण महिपतला मात्र बोलायचं असतं. महिपत म्हणत असतो की काहीतरी करायला हवं, तो म्हातारा जर उठला ना तर आपण दोघंही जगात न उठलो म्हणून समज. तर नागराज म्हणतो की ठेव ना आता फोन, मला काम आहे जरा, असं बोलून तो फोन ठेवत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की नागराज असतो तो मात्र वैतागून फोन ठेवत असतो. कारण त्याला काही झालं तरी एक संधी मिळालेली करायचं आहे, म्हणजेच त्याला आता कायमचं संपवायचा विचार केलेला असतो. त्यासाठी त्याचे अथक प्रयत्न जे आहेत ते सुरू असतात आणि मुळार करत असतो की आता थांबायचं नाही, काही झालं तरी सुद्धा आता या म्हाताऱ्याला संपवायचं. कारण सायली आणि अर्जुन हे थोडे बाहेर आहेत तोपर्यंत आपण हा गेम करू शकतो, हेच त्याच्या डोक्यात की काही माणूस आहे हा एकतर काम धड करायचं बोलतो तर त्याच्यावर बघायचं नाही, काय करायचं काय याचं खरंच कळत नाहीये देखील बोलून महिपत हा एकदम दारूच्या नशेत असतं. म्हणूनच नागराज विचार करतो की ह्याच्या पुढे कुठे डोकं फोडते, लवकरात लवकर काम आटप देखील त्यामध्ये फायदा आहे असा देखील तो विचार करतो आणि तो आता आपल्या कामाला. इकडे मात्र अश्विन जो आहे तो प्रताप आणि त्याचसोबत त्याला सुनावून निघून जात गोष्टीचा विचार आता दोघंही जण करत असता आहे. ह्याला तर खरंच नाच वाटत नाही आपल्याबद्दल. तर दुसरीकडे मात्र आता काहीतरी करायला हवं, कारण कालपासून ती मुलगी उपाशी आहे हे काहीसे वाक्य आता कल्पनाचे असतात. ती मुलगी कोण मुद्दामून प्रताप आता विचारतात. कल्पना कोणाबद्दल बोलते आहे हे सुद्धा आता प्रताप यांना माहिती असतं, तरी सुद्धा मुद्दामून प्रताप जे आहे ते आता मस्करी करत असतात. तर प्रताप जेव्हा ही सगळी मस्करी करत असतात ना तेव्हा मात्र आता येथे जी कल्पना असते ती म्हणत असते की मला ना आता पटापट जेवण करायचं आहे, हॉस्पिटलमध्ये डब्बासुद्धा पाठवायचा आहे, हां त्या मुलीला पाठवायचं असेल ना, असं देखील मुद्दामून मजा घेत आता प्रताप कल्पनाला टोमणे मारत असतात. तर इकडे मात्र आता कल्पनाला खूप जास्त काळजी वाटत असते सायलीची, पण ती जास्त व्यक्त होत नसते. कारण तिला माहिती आहे ती जर जास्त व्यक्त झाली तर यामुळेच सगळ्यांना कळून जाईल की तिनं सायलीला माफ केलेलं आहे, तिनं अजून सायलीला माफ केलेलं नाही आहे हेच सगळ्यांसमोर इमेज असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप जे आहेत ते मुद्दामून तिला छळत असतात. म्हणजेच तिला असं सांगत असतात की तुला जर वाटतं ना सायलीबद्दल तर तू मोकळी हो ना, तिला भेटायला जा, मधुभाऊंना सुद्धा तू भेटायला गेलेली नाही आहेस, असं देखील आता कल्पनाला जे आहेत ते प्रताप बोलत असतात. तर इथे मात्र कल्पना बोलत असते की आता पुरे झालं, मला एकही शब्द ऐकू
ऐकून घ्यायचा नाहीये, माझी कामही आहेत ती करू दे असं बोलून ती सगळा विषय टाळायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप यांना सगळं समजून गेलेलं असतं की हिला ना काळजी वाटते, पण ही एका शब्दाने सुद्धा बोलत नाहीये. खरंच कमाल आहे या बाईची. तर दुसरीकडे मात्र आता पोलीस जे असतात ते आता सायली आणि अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगत असताना नागराजचं लक्ष असतं. नागराज जो आहे तो सगळं काही लांबून पाहत असतो आणि त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो पोलिसांसोबत म्हणून बाहेर जातो. तर दुसरीकडे मात्र सायली तिथे एकटी फोनवर उभी असते बोलत, आणि तिने आता सुमनला कॉल केलेला असतो. सुमनला ती म्हणत असते की इथे ना मधुभाऊंची काळजी घ्यायला मी तिथे आहे, पण तू मुलांची सुद्धा काळजी घे. पण सुमन म्हणते की मी हॉस्पिटलमध्येच येत आहे, तू काळजी करू नकोस. आणि म्हणूनच सुमन फोनवर बोलत असताना इकडे मात्र नागराज जो आहे तो आता त्याचा गेम करायचं ठरवतो. म्हणजेच नागराजने आता पूर्णतः तयारी केलेली असते की मधुभाऊंना संपवायची. तो आधी जेव्हा जातो तेव्हा पाहतो तर काय मधुभाऊंचे डोळे उघडे असतात. त्याला असं वाटतं की मधुभाऊ पाहतायत की काय मला, म्हणूनच तो त्यांच्या डोळ्यांवरना हात फिरवतो आणि त्यांच्या तोंडाला लावलेलं ऑक्सिजनचा मास्क काढायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच त्याची बाहेर लक्ष जातं आणि त्याला वाटतं की कोणीतरी येत आहे, आणि म्हणूनच त्याला पूर्णपणे शंका असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कोण येतंय या सगळ्याकडे त्याचं लक्ष असतं. आणि त्याला सायली जी आहे ती वाटतं की येत आहे. तर दुसरीकडे मात्र सायली म्हणत असते की मला मधुभाऊंकडे थांबणं गरजेचं आहे, इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही असं बोलून ती आता मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये जायला निघत असते. इकडे तर मात्र नागराजने पूर्णपणे तो मास्क काढलेला असतो आणि त्याच वेळेला तो आता मधुभाऊंकडे एकटक पाहत असतो. तेवढ्यातच तिथे आता सायली आलेली असते आणि सायली नागराजला आतमध्ये बघते. तर सायली म्हणते की नागराज काका तुम्ही इथे? त्यावर नागराज म्हणतो की हो, आणि तोपर्यंत त्याने पुन्हा एकदा तो मास्क जो आहे तो लावलेला असतो. आणि जेव्हा मास्क लावलेला असतो तेव्हा मात्र त्याचा हा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असतो. सायली म्हणत असते की तुम्ही इथे कसे काय? त्याच वेळेला आता नागराज तिला म्हणतो की इथे याच हॉस्पिटलमध्ये माझा एक मित्र देखील ॲडमिट आहे, आणि मला कळलं ना की ह्यांच्यावर जो काही हल्ला झाला त्यामुळे मग म्हटलं ह्यांना सुद्धा भेटून यावं, म्हणूनच मी आलो होतो. मग अशी तुला पाहिलं, तू खरं तर ना फोनवर बोलत होतीस, म्हणून मी तुझ्याकडे पुन्हा आलो नाही. मग मी विचार केला की बघू ह्यांना काय झालंय ते, सहज म्हणून आलो होतो असं देखील नागराज आता उडवाउडीची उत्तर देत म्हणत असतो. नागराजचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण त्याला अचानकपणे तिकडनं येताना सायली दिसलेली असते. सायलीने जर पकडलं असतं तर वाट लागली असती असा देखील विचार तो करत असतो मनातल्या मनात. आणि म्हणूनच त्याने जो काही एकदा प्लॅन केलेला असतो तो तर आता त्याचा फ्लॉप झालेला असतो. पण त्याला आता भीतीसुद्धा वाटत असते की काय होईल, कारण आता सायली जी आहे तिच्याकडे तो चौकशी करत असतो की काही डॉक्टरांनी सांगितलंय का की कधीपर्यंत शुद्धीवर येतील. त्यावर सायली म्हणते की हो, डॉक्टर म्हणाले आहेत की ते आता सगळ्या आजार जो आहे त्याला प्रोत्साहन देत आहेत, औषधं सगळी काही आहेत ती वेळेवर त्यांना जात आहेत, त्यामुळे लवकरच ते शुद्धीवर येतील असं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. हे सुद्धा आता जेव्हा सायली म्हणते तेव्हा मात्र आता इथे असणारा नागराज ह्याची मात्र आता काय करावं आणि काय नको याची अशी द्विधा मनस्थिती झालेली असते. कारण तो आता चांगलाच मारायला आलेला असतो, पण तो सुद्धा त्याचा प्लॅन जो आहे तो आता फ्लॉप झालेला असतो. तो विचार करतो की आता थोडक्यात वाचलोय, पण काही झालं तरी सुद्धा या माणसाला खपवायला हवं. जर हा माणूस शुद्धीवर आला ना तर आपण जाऊ 12च्या भावात. हे सुद्धा तितकंच खरं आहे, हे सुद्धा नागराजला माहिती असतं. तर दुसरीकडे मात्र आता सायली एकटक मधुभाऊंकडे बघत असते. मधुभाऊ कधी बरे होतील, कधी शुद्धीवर येतील याचीच तिला जास्त काळजी वाटत असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं. त्यावर सायली म्हणते की नागराज काका आले होते. सायली जेव्हा अर्जुनला याबद्दल सांगते तेव्हा मात्र आता अर्जुन सुद्धा चकित होतो. अर्जुन म्हणतो काय, नागराज काकाने इथे, त्यांचा काही संबंध येतो. त्यावर मात्र सायली म्हणत असते की बघा ना, म्हणजेच नागराज काकांना सुद्धा वाईट वाटलं ना की हे सगळं काही झालं, म्हणून ते चौकशी करायला. खरं तर त्यांचा मित्रसुद्धा ना ह्याच हॉस्पिटलला आहेत असं म्हणत होते, मग ते पुढे इथेच बघायला सुद्धा आले. खरं तर ना मधुभाऊनी एवढी माणसं जोडलेली आहेत ना की त्यामुळे खरंच मधुभाऊंना बघायला कोणीही येऊ शकतं, हे सुद्धा आता सायली म्हणत असते. पण अर्जुनला कुठेतरी डाऊट वाटत असतो, कारण नागराज जो आहे तो त्यांचा मधुभाऊंचा काहीच संबंध नसताना आज कसा काय भेटायला आला याची थोडी शंका त्याला येत असते. तर दुसरीकडे मात्र आता जी कल्पना असते ती रूममध्ये असते, आणि कल्पना जेव्हा रूममध्ये असते तेव्हा मात्र प्रताप तिला समजवायचा प्रयत्न करत असतात. प्रताप जे आहे ते तिला म्हणत असतात की काय झालं आहे, तुला त्या मुलीबद्दल काळजी वाटते, तुला त्या मुलीबद्दल काही वाटतं तर सरळ ना बोलून दाखवायचं.
यामध्ये ना कुठेही कमीपणा दाखवायचा नाही असं देखील आता बोललं जात असतं. आणि त्याच वेळेला आता इथं असणारी कल्पना म्हणत असते की मला त्या मुलीबद्दल काहीच वाटत नाही, मी आधीसुद्धा तुम्हाला म्हटलं आहे. पण प्रताप म्हणतो की मला माहिती आहे तू सगळ्यात जास्त काळजी ना त्या मुलीचीच करते, म्हणजे सायलीची. एवढे दिवस मी बघतो आहे, आता हॉस्पिटलमध्ये अर्जुन देखील आहे, पण तुला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, तुला त्या मुलीबद्दल वाटते. मग तुझ्या मनात जो काही गैरसमज झालेला आहे तो आता संपवून टाक ना, तिच्याशी प्रेमाने बोल, म्हणजे तिलाही बरं वाटेल. मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये असल्यापासून ती खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, मग तुला असं वाटत नाही का की तूही तिच्याशी बोलावं, म्हणजे तिला बरं वाटेल. पण कल्पना या सगळ्यांना नकार देते. कल्पना म्हणत असते की मला तुम्ही ना एकही शब्द सांगू नका, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही असं देखील तिनं म्हटलेलं असतं. दुसरीकडे आता सुमनसुद्धा आलेली असते आणि सुमन आता म्हणत असते की मधुभाऊंचं हे झालं ना खरंच खूप जास्त भयानक झालं, पण काही झालं ना तरी मी आता देवाकडे प्रार्थना करून आले, मी देव पाण्यात सोडलेले आहेत. जोपर्यंत मधुभाऊ शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी हे देव काही पाण्यातून बाहेर काढणार नाही, हे देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला तिने आता एक अंगारासुद्धा आणलेला असतो, जो तिनं देवळात जाऊन आणलेला असतो. तो अंगारा आता ती मधुभाऊंना लावायचं ठरवते, जेणेकरून त्या देवाच्या आशीर्वादाने सुद्धा मधुभाऊ शुद्धीवर यायला हवेत असंच तिला वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता मधुभाऊंच्या डोक्याला तो जो गंध आहे तो लावून झाल्यानंतर इकडे मात्र सायलीकडे आणि अर्जुनकडे सुमन पाहत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही इथेच आहात कालपासून, तुम्ही आता घरी जा, फ्रेश व्हा, कारण मी आहे ना आता. तर सायली जी आहे ती म्हणत असते की नाही मी थांबते, परंतु अर्जुनही म्हणतो की आता सुमन आली आहे ना तर ती ठेवेल लक्ष, आपण पटकन जाऊन फ्रेश होऊन येऊया, कारण कालपासून आपण इथेच आहोत. तर सुमन देखील म्हणते की हो मी आहे काळजी घ्यायला, तू टेन्शन घेऊ नको साऊ, जा, असं देखील आता सुमनने सांगितलेलं असतं. सुमन जेव्हा आता हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता अर्जुनसुद्धा सायलीला समजावतो आणि तो आता तिला तिकडनं घेऊन जायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला सायली सुमनला आता घट्ट मिठी मारते, कारण आता मधुभाऊ नंतर सुमनच तिच्यासाठी जवळची अशी असते आणि म्हणूनच तिने आता सुमनला घट्ट मिठी मारलेली असते. सुमनला देखील खूप जास्त रडू येत असतं, कारण मधुभाऊंची अवस्था त्यांना बघवत नसते. या मधुभाऊंच्याच आश्रमात या दोघी जणी राहत असतात आणि त्यामुळे त्यांची जी काही मैत्री असते त्यामुळे आता त्यांना एक दुसऱ्यांबद्दल खूप जास्त वाईट खंत वाटत असते. दुसरीकडे सायली जेव्हा घरी येते तेव्हा तिला घरी आल्यानंतर मधुभाऊंचा जो काही प्रसंग घडला होता त्याच घरात ते सगळं काही आठवतं, त्यामुळे सायली खूप जास्त डिस्टर्ब असते, ती रडत असते. अस्मिता तिला सावरायला आलेली असते. सायली म्हणत असते की जर आज मधुभाऊ असले असते तर खरंच ना मला किती बरं वाटलं असतं. जेव्हा मी आश्रमात गेली होती तेव्हा सुद्धा ते नुसते साऊ साऊ करत होते आणि आज मी जर आश्रमात गेले तर मला साऊ बोलणारं कोणीच नाही आहे, असं बोलून ती खूप जास्त रडत असते. आणि तेव्हाच प्रताप तिथे येतात आणि प्रताप जे आहे ते सायलीकडे बघतात आणि सायलीला म्हणतात की सायली तू त्रास करून घेऊ नकोस, तुझ्या रूममध्ये तू या घरची सून आहेस, पण त्या रूमच्या बाहेर तू पडशील ना तर हे सगळे कुटुंब तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि एक माहेर म्हणून ती तुझ्याबरोबर आहेत, एवढंही लक्षात ठेव, कारण हे तुझं माहेरही आहे आणि तुझं सासरही आहे, तुझ्या पाठीशी आम्ही सगळीजणं खंबीरपणे उभे आहोत, असं देखील आता प्रताप जे आहे ते सायलीला सांगू लागतात. त्याच वेळेला आता सायलीचे डोळे पाणावलेले असतात. त्याच वेळेला अर्जुनला सुद्धा प्रतापरावांचं हे बोलणं पटतं आणि ते सुद्धा आता प्रताप जे आहे ते सायलीला जे आहे ते सावरायचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सुमन जी आहे ती हॉस्पिटलमध्ये बसलेलीच असते. तेवढ्यातच तिथं आता अर्जुन गेलेला असतो आणि अर्जुन जो आहे तो आता सुमनला म्हणत असतो की मला ना जर तुझ्याशी बोलायचं होतं सुमनताई, मला जरा सांग सायलीचा लहानपणीचा फोटो तुझ्याकडे आहे का. सुमन म्हणते की मध्येच काय झालं, याबद्दल मध्येच का विचारत आहेस तू. तर सायलीच्या लहानपणीच्या फोटोबद्दल अर्जुन म्हणतो की मला जरा सांग ना. पण इथे मात्र असणाऱ्या सुमनला शंका येते आणि म्हणत असते की काही झालंय का, मला सांग, तू अचानकपणे सायलीच्या लहानपणीच्या फोटोबद्दल कसं काय विचारत आहेस. तर त्यावर अर्जुन सांगतो की मला असं कळलं आहे की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि ही गोष्ट जेव्हा सुमनला कळते तेव्हा सुमनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण आश्रमामध्ये सायलीच्या काही गोष्टी असतील म्हणूनच अर्जुनने याबद्दल विचारलेलं असतं आणि लहानपणी सुमनने नक्की सायलीला पाहिलं असेल आणि तिला माहिती सुद्धा असेल की सायली कशी दिसायची ते, आणि त्यामुळेच कुठेतरी आता शंका ही जी आहे ती सुमनला सुद्धा येत असते आणि म्हणूनच अर्जुनने सुमनला हा प्रश्न विचारलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.